हॅलो मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी ताजे ताजे ह्या छोल्यांची भाजी करणार आहे. आपण छोले बाजारातून विकत आणतोय आणि करतोय, पण आज मी ही शेतातून आणलेली आहेत. आज मला हे शेतातून ताजे ताजे छोले मिळाले, म्हणजे जसे सोलाने असतात, सोलाने हरभरे, तसे ताजे छोल्यांचे हे सोलाने आहेत आणि त्याची मस्तपैकी आपण भाजी करणार आहोत. तर चला तर मग बघूया रेसिपी. ह्याच्यासाठी बघा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता वगैरे आपण इथं चिरून घेतलेले आहे. इथं मी खलबत्त्यामध्ये मस्तपैकी आलं, लसूण आणि धणे हे जरा मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर खोबऱ्याचा इथं मसाला करून घेतलेला आहे जरासा. आणखी आता आपण फोडणी देऊया. कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. चला फोडणी देऊन घेऊया. त्याला जिरे, मोहरी, जिरे टाकूया आणि मग कांदा, लसूण. कांदा भाजत आलेला आहे, छानपैकी लालसर रंगावरती कांदा भाजत आलेला आहे. आता यामध्ये मी काय करते, ही लसूण आणि आल्याची जी वाटण करून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये, ती पेस्ट घातलेली आहे. आणि थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपली हळद, तिखट, गरम मसाला हे सुद्धा मसाले टाकून घ्यायचे. आणखी मी आता हे थोडा वेळ झाल्यानंतर आपला जो खोबऱ्याचा मसाला, जरासं खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा मी टाकते. त्यामुळं काय होईल, त्याला जराशी एक थिकनेस येईल भाजीला आणि त्यामुळं काय होते, चव पण येते ओल्या खोबऱ्याचा खव असल्यामुळं. आणि अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं. त्याची जरा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. बघा, आता ह्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि मसाला तो छान भाजला. आता ह्यामध्ये आपण काय करूया, हे छोले टाकूया. आणखी मग एकदा परतून घेऊयात. आता मी काय केलेले आहेत, हे आपले छोले आहेत ना, टाकून दिल्यानंतर छानपैकी 1 मिनिटभर असे मस्त भाजून घेतलेले आहेत. छान भाजलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला छोले मसाला टाकीन, आणखीन गरम मसाला, हे गरम मसाले टाकून घेऊयात आणि आपलं घरगुती तिखट हे टाकल्यानंतर त्याला आणखीन चांगली चव येते बघा. आणि कलर पण छान येतो. आपला हा घरगुती मसाला छान रंगत देतो आहे आणि त्यामुळं काय होते, कोणतीही भाजी दिसायला पण छान होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. मस्त वास येतो आहे. आता आपण नेहमी काय करतो आहे, वाळलेले छोले भिजत घालून छोलेची भाजी करतो आहे, पण हे आपले शेतातून आणलेले छान ताजे ताजे असे हिरवेगार छोले मस्तपैकी काय करतो आहे, आपण डायरेक्ट फोडणी देतो आहे आणि मग त्याची भाजी बनवते. बघूया. तर मग थोड्या वेळानं शिट्टी आपण ह्यामध्ये पाणी घालूया आणि 1 शिट्टी काढून घेऊया, मग तुम्हाला मी दाखवते. बघू शकताय तुम्ही, आता छानपैकी अशी मस्त तर्री आलेल्यासारखा आपला हा छोलेचा एक प्रकारे रस्साच झाला आहे असं समजा. आणखीन खरंच ह्याचा खूप वास सुंदर येतो आहे. छानपैकी शिजल्यानंतर अजून छान दिसणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला सांगा. आणखीन प्लीज मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.